नमस्कार, मी तन्मय टिल्लू. इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या संयोगातनं तयार झालेला नवा घातक कोरोना महाराष्ट्रात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील 5.5 पेक्षा जास्त रुग्ण रडारवर असून त्यात राज्यातील रुग्णांचाही समावेश असल्यानं चिंता वाढली आहे. 550 पेक्षा जास्त रुग्ण रडारवर आहेत, त्यात राज्यातील रुग्णांचा समावेश आहे, त्यामुळेच चिंता वाढली आहे. 568 रुग्णांना डेल्टाक्रॉनची लागण झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे चिंता वाढली. पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. खतरनाक कोरोना व्हेरिएंटची भारतात एंट्री. महाराष्ट्रासह अनेक राज्यात डेल्टाक्रॉनचे संशयित रुग्ण. देशात चौथ्या लाटेचं संकट. कोरोना व्हायरसच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन पासून तयार झालेल्या खतरनाक डेल्टाक्रॉन व्हेरिएंटनं भारतात एंट्री केल्याची भीती आहे. एका संकेतस्थळानं कोविड जिनोमिक्स कन्सोर्टियम आणि जीसेटच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलंय. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यात या व्हेरिएंटचे 568 संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. कर्नाटक हा डेल्टाक्रॉनचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती आहे. तिथं 221 संशयित रुग्ण आहेत. त्या खालोखाल तमिळनाडूमध्ये 99 आणि महाराष्ट्रात 66 रुग्णांना बाधा झाल्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32, तेलंगणामध्ये 25 आणि नवी दिल्लीत 20 जणांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. डेल्टाक्रॉनचा पहिला रुग्ण हा सायप्रसमध्ये आढळला होता, मात्र तेव्हा प्रयोगशाळेतील चूक समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता यंदा जानेवारीत फ्रान्समध्ये या व्हेरिएंटचा फैलाव झाला आणि ब्रिटनमध्येही याचे रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागा झाल्यात आणि त्यावर अधिक संशोधन सुरू केले. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संयोगातून तयार झालेला डेल्टाक्रॉन हा सुपर म्युटेट व्हायरस असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. याला BA.1 + B.1 .617.2 असं शास्त्रीय नाव देण्यात आलं. या डेल्टाक्रॉन विषाणूमुळे नक्की काय काय त्रास होतो किंवा किती तो धोकादायक आहे याच्याबद्दलची फारशी माहिती अजून संशोधन न झाल्यामुळे उपलब्ध नाही आहे. थोडक्यामध्ये लसीकरण आणि त्रिसूत्री हेच आपल्या हातामध्ये आहे आणि सरकारतर्फे याचं जास्तीत जास्त वेगाने जिनॉम सिक्वेन्सिंग करून जे काही लोक आहेत त्यांचे निदान करावं. चीन, हाँगकाँग आणि युरोपनंतर या व्हेरिएंटनं भारतात प्रवेश केल्याची भीती आहे. याचा संक्रमणाचा वेग आणि मृत्यूदर किती आहे यावर संशोधन सुरू आहे. मात्र याचे निष्कर्ष हाती येत नाहीत. तोपर्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा चौथी लाट आलीच म्हणून समजा. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. तर दुसरीकडे कोरोना नियमांबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्च पासून हटवणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असेल. केंद्रीय गृह सचिवांचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र देखील पाठवण्यात आलं. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असणार आहे, मात्र इतर निर्बंध 31 मार्च पासून हटवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं कोरोनाचे निर्बंध 31 मार्च पासून हटवणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असेल. मुंबईत मास्क न घालणाऱ्यांची दंडात्मक कारवाईतनं सुटका होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनं क्लीनअप मार्शलना दंडात्मक कारवाईची कडक अंमलबजावणी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे कारवाई थंडावणार आहे. अर्थात अद्याप मास्क मुक्तीची घोषणा झालेली नसल्यानं मास्क लावावंच लागणार आहे. मार्शलसाठी वॉर्डनिहाय देण्यात आलेली कंत्राटं संपुष्टात येत आहेत, त्यामुळे नव्या एजन्सीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या बातम्यांनंतर महाराष्ट्राच्या गरमागरम राजकारणातली नवी बातमी. शिवसेना खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची तुलना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. दिल्लीमध्ये पुतीन बसले आहेत, ते आमच्यावर मिसाईल सोडतायत असं राऊत म्हणाले. नागपुरातल्या एका कार्यक्रमात राऊत बोलत होते, त्यावेळी त्यांनी मोदींवरती टीकास्त्र सोडलं. दिल्लीमध्ये पुतीन बसले आहेत, ते आमच्यावर मिसाईल सोडतायत असं राऊत म्हणाले. नागपुरात राऊत बोलत होते. आपल्या देशामध्ये युद्ध नसेल, पण आमच्यासारखे अनेक लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात. दिल्लीमध्ये एक पुतीन बसलेले आहेत.
आणि आमच्यावरती मिसाईल सोडतायत. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, बॉम्ब सोडतायत, मिसाईल सोडतायत. त्यातून आम्ही वाचलेलो आहोत. रोज एक मिसाईल येते, आम्ही ते वाचवतो. किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर पुन्हा जोरदार निशाणा साधलाय. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारलाय. 2014 मध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली, असा सवाल करत नंदकिशोर मार्फत ठाकरे कुटुंबानं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केलाय. नंदकिशोर चतुर्वेदी हा प्रूव्ड हवाला ऑपरेटर, एंट्री ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी स्वतःची ठाकरे परिवाराने फॉर्म केलेली, बनवलेली. ती कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीकडे का दिली, केव्हा दिली, कशी दिली? नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आणि ठाकरे परिवाराचे संबंध काय? 2014 मध्ये कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टी LLP नावानं कंपनी स्थापन करण्यात आली. किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवरती काय आरोप केले ते आपण पाहतोय. आदित्य ठाकरे कंपनीचे डायरेक्टर आहेत, तर रश्मी ठाकरे 50% भागधारक आहेत, असं सोमय्या म्हणतात. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि श्रीधर पाटणकरांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर ईडीनं कारवाई केल्यानं खळबळ माजली. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या हवाला ऑपरेटरनं पाटणकरांच्या कंपनीत बेनामी गुंतवणूक केली आहे. हा हवाला ऑपरेटर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध काय, असा सवाल आता केला जातोय. नोटबंदीमुळे अडचणीत आले ठाकरेंचे मेहुणे. नोटबंदीमुळे पाटणकरांच्या घरी ईडीचे पाहुणे. ठाकरे कुटुंबियांचं हवाला ऑपरेटरशी काय कनेक्शन? राज्यभरात सध्या एकच प्रकरण गाजतंय, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईचं. रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मालकीच्या निलांबरी इमारतीतील 11 फ्लॅट ईडीनं जप्त केलेत. या कारवाईचं कनेक्शन 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदीशी असल्याचं समजतंय. नोटबंदीनंतर अनेकांनी आपल्याकडील बेहिशेबी पैसे सोन्यात गुंतवले. पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनीही जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं विकलं. त्यांच्या पिहू गोल्ड आणि सतनाम गोल्ड कंपन्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले. त्यामुळे ईडीनं पुष्पक बुलियनवर 6 मार्च 2017 रोजी केस दाखल केली. या प्रकरणी 2018 मध्ये चंद्रकांत पटेल यांना अटक झाली. पटेल यांनी पुष्पक रियालिटी कंपनीतील 20 कोटी नंदकिशोर चतुर्वेदींमार्फत बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर असल्याचं समजतंय. त्याच्या हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं श्रीधर पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला विनातारण 30 कोटींचं कर्ज दिलं. या बेनामी गुंतवणुकीमुळेच ईडीनं पाटणकरांवर कारवाई केली. नंदकिशोर चतुर्वेदी सध्या फरार असल्याचं समजतंय. ईडी आणि आयकर खात्यानं त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस काढण्यात आली आहे. मात्र तो भारतातच असल्याचं समजतंय. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबियांवर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केलेत. गंमत, आदित्य ठाकरेंनी 3 कंपन्या बरोबर आणि 3 चतुर्वेदीला पासून झाला विकल्या. का रे भाऊ? पाटणकरच्या खात्यातून ठाकरेंच्या घरात पैसे गेले हे तुम्हाला माहित आहे का? येणार ते पण बाहेर. तर किरीट सोमय्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती झालेत का, असा सवाल शिवसेनेकडून केला जातोय. या देशाचे काय मुख्य न्यायमूर्ती झाले? जसे सिरियल किलर असतात, सिरियल रेपिस्ट असतात, तसे सिरियल कंप्लेंट काही लोक आहेत. हवालावाले, ब्लॅक मार्केटवाले हे यांचे देणगीदार आहेत. श्रीधर पाटणकरांवरील कारवाईमुळे ईडीचे पाहुणे ठाकरे कुटुंबियांच्या दारात पोहोचलेत. आता पुढं काय, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.
वादग्रस्त हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याला ईडी पुन्हा समन्स पाठवणार आहे. सध्या चतुर्वेदी फरार आहे. त्याच्या तपासासाठी ईडीची टीम मथुरेला रवाना झाली आहे. चतुर्वेदीच्या बहुतेक कंपन्या मुंबईतील कमला मिलमधील एकाच पत्त्यावरती नोंदवलेल्या आहेत. त्याचं हे ऑफिस देखील ईडीनं सील केलंय. चतुर्वेदीला ईडी पुन्हा समन्स पाठवणार आहे. चतुर्वेदी फरार आहे. त्याच्या तपासासाठी ईडीची टीम आता मथुरेला रवाना झाली आहे. चतुर्वेदीच्या बहुतांश कंपन्या मुंबईतील कमला मिलमधील एकाच पत्त्यावरती नोंदवण्यात आल्या आहेत. त्याचं हे ऑफिस देखील ईडीनं सील केलंय. दरम्यान चतुर्वेदी नेमका कोण आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यावर एक नजर टाकूयात. चतुर्वेदी हा उत्तर प्रदेशातील मथुरा इथला रहिवासी आहे. चतुर्वेदी पेशानं सीए 150 बोगस कंपन्यांची त्यानं स्थापना केली आहे. 30 मार्च 2017 रोजी 8 शेल कंपन्यांचा संचालक चतुर्वेदी आहे. 7 कंपन्यांचा पत्ता प्रभादेवीतला आहे. 1 कंपनी कोलकात्याची आहे. तर राजकीय नेत्यांना मनी लॉन्ड्रिंग मध्ये चतुर्वेदी मदत करतो. दरम्यान श्रीधर पाटणकर प्रकरणी सुडानं कारवाई केली नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही सुडाचं राजकारण करत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मोदी कधीही सुडानं कारवाई करत नसल्याचं, राजकारण करत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. श्रीधर पाटणकर प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी देखील हे स्पष्ट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही सुडाचं राजकारण करत नसल्याचं फडणवीस म्हणाले. माननीय आमचे जे नेते आहेत मोदीजी हे कधीही सुडाचं राजकारण करत नाहीत. प्रवीण दरेकरांवर कारवाई चाललेली आहे. नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत, कशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करतायत. कोणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई ही जी काही योग्य आहे तीच झाली पाहिजे. आणि मी पुन्हा विश्वासानं सांगतो की मोदीजींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊ शकत नाही. आणि आता एक वेगळी बातमी. पिंपरी चिंचवडमधील भोसरी, आकुर्डी या भागातल्या तब्बल 60,000 घरांची बत्ती गुल झाली. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. धक्कादायक बाब म्हणजे एका मांजरामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं पुढे आलंय. एवढंच नव्हे तर तब्बल 7,500 कंपन्यांनाही 100 कोटींचा फटका बसलाय. मांजर मेलं मात्र कंपन्यांचे 100 कोटी गेलेत. 100 कोटींचा फटका या कंपन्यांना बसलाय. नेमकं घडलं तरी काय जाणून घेऊ. मांजर मेली, 60,000 घरं अंधारात गेली. मांजरामुळे पुण्याची बत्ती गुल. मांजराला झटका, आकुर्डी आणि भोसरीला फटका. बुधवारी सकाळी पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांची झोप उडाली ती वीज गायब झाल्यानं. महापारेषण कंपनीच्या भोसरीतील 220 केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला. या भागात राहणाऱ्या तब्बल 60,000 वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला. आधीच उकाडा असल्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले. त्यात मुलांच्या परीक्षा असतानाच वीज गायब झाल्यानं नागरिकांचा संताप वाढला. आता आमच्या कॉलनीतली सगळ्या 10वीच्या पोरांनी सकाळी पेपर असतो, नंतर संध्याकाळी गेल्यानंतर अभ्यास करायला लाईट पाहिजे. लाईट नाही तर ते नापास झाले तर कोण जबाबदार राहणार आहे यांना? जवळजवळ 8 तास आता लाईट नाहीये आणि अधिकाऱ्यांना विचारला असता उडवाउडवीची उत्तर अधिकारी देतात. धक्कादायक बाब म्हणजे एका मांजरामुळे ही बत्ती गुल झाल्याची बाब आता समोर आली आहे. एक मांजर विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये घुसलं. त्या मांजराला विजेचा शॉक बसला. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन अख्ख्या परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. 22 केव्हीच्या बसवरती एक मांजर चढली. ते बसवरती त्या मांजर चढल्यामुळं डायरेक्ट शॉर्ट सर्किट झालं आणि एक आमचा 100 MVAचा ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला. त्यामुळं आमचा जवळपास एक 40 MVAचा लोड अफेक्ट झाला. भोसरीमधील 3 पॉवर ट्रान्सफॉर्मर पैकी 100 MVAचा एक ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित 2 ट्रान्सफॉर्मर पैकी एकात मांजरामुळे बिघाड झाला आणि तब्बल 60,000 घरं अंधारात तर गेलीच, पण ऐन उन्हाळ्यात मांजरानं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही घाम फोडला.
कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पिंपरी चिंचवड. आणि आता बातमी आहे हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांची. हवामान बदलाचा गंभीर परिणाम येत्या काळात मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणखी तापणार आहे. पाऊस देखील वाढणार असल्याचा निष्कर्ष CSTP या संस्थेनं काढला. मराठवाड्यात 2021 ते 2050 या काळात 1 ते 2 अंशांनी तापमान, तर 8 जिल्ह्यात सरासरी पाऊस 8 ते 21% वाढू शकतो. बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे महापूर, शेती, आरोग्य, विकास कामांवरती परिणाम होणार आहे. रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या आता बातम्या पाहूया. रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 28वा दिवस. अण्वस्त्र वापराची धमकी रशिया खरी करून दाखवणार का? याच संदर्भात रशियात सध्या नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊयात माझा सहकारी अमित भिडे यांच्याकडून. अमित, रशियाने आता खुलेआम अण्वस्त्रांच्या वापराची धमकी युक्रेनला दिली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ता दिमित्री पेस्कोव्ह यांनी अण्वस्त्रांची भाषा केली. काय धमकी दिली युक्रेनला, पाहूया हा रिपोर्ट. रशियाची युक्रेनला खुलेआम धमकी. युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा इशारा. पुतिनच्या प्रवक्त्याची युक्रेनला धमकी. रशिया युक्रेन युद्ध जवळपास महिनाभर सुरू आहे. रशियाने युक्रेनमधली अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. मात्र आता युद्धात अंतिम विजय मिळवण्यासाठी रशियाने पर्यायांचा विचार सुरू केलाय. त्यातच अध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पेस्कोव्ह यांनी हे गंभीर वक्तव्य केलंय. रशियाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर आम्ही थेट अण्वस्त्र दाखवू. आमच्या देशाला कोणताही धोका निर्माण झाला तर आम्ही थेट अण्वस्त्र वापरू. मात्र तुर्तास लगेच अण्वस्त्र वापरण्याचा रशियाचा विचार नाही, हेही त्यांनी स्पष्ट करून टाकलं. रशियाने आतापर्यंत युक्रेनमधील लष्करी उद्दिष्ट गाठलेली नाहीत याची कबुली पेस्कोव्ह यांनी दिली आहे. मात्र आता थेट पुतिन यांच्या प्रवक्त्यानेच अण्वस्त्राची भाषा करणं गंभीर मानलं जात आहे. अमेरिकेने तातडीने या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी रशियाला खडे बोल सुनावले आहेत. पेस्कोव्ह यांचं वक्तव्य धोकादायक आहे. कोणत्याही अण्वस्त्र सज्ज देशाने जबाबदारीने वक्तव्य करणं गरजेचं आहे. रशियाची आक्रमक कृती चूकच आहे. आता रशियन प्रवक्त्याची बेताल बडबड निषेधार्ह आहे असं किर्बी यांनी म्हटलंय. 28 फेब्रुवारीला पुतिन यांनी रशियाची अण्वस्त्र वापरासाठी सज्ज ठेवण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून चिंता वाढली आहे. आता 28 दिवसांनंतरही यश मिळत नसल्यामुळे रशियाचं नेतृत्व अस्वस्थ झालंय. त्यातच त्यांनी अण्वस्त्रांची भाषा सुरू केल्यामुळे जगावर पुन्हा अण्वस्त्रांचं संकट वाढलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झालेत. मंगळवारीही पेट्रोल प्रति लिटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 83 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ झाली नव्हती. युक्रेन रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $114 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.